मीरा भाईंदरमधील आदिवासी जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांवरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालामध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचा दावा केला जातोय। या व्यवहारांमध्ये आदिवासी जमिनींचे बेकायदा हस्तांतर करणे, महसूल अभिलेखात फेरफार करणे आणि त्रुटी ठेवणे यासारखे गंभीर प्रकार घडल्याचं समोर आलंय। या प्रकरणी संशयास्पद भूमिका घेणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मी सध्या उभा आहे मीरा भाईंदरच्या वरसावे गावामध्ये, ज्या गावातल्या आदिवासी जमिनीवरून सध्या वाद निर्माण झालाय आणि माझ्या मागे तुम्ही जो तलाव पाहतायत याच ठिकाणी होती ती जमीन आणि याच ठिकाणावरून सध्या ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र समिती तयार करण्यात आली आणि त्यामार्फत आता चौकशी सुरू आहे। खरं तर आपण जर पाहिलं तर हेच ते गाव आहे आणि या गावामध्ये आपण जर पाहिलं तर जी जमीन होती तिथे गंभीर अनियमितता झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्याच्यात विशेष म्हणजे या अहवालामध्ये भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या आणि त्यांच्या कंपनीचा उल्लेख करण्यात आला आणि त्यानंतर आता कोणतीही कारवाई ही करण्यात आली नसल्याचं या जमिनीचे जे काही मालक आहेत, कुटुंब आहे, त्यांचा इथे आरोप असलेला आपल्याला पाहायला मिळते। सर नमस्कार, काय नेमका आरोप आहे, कधी तुमच्या लक्षात आलं, किती सालापासून आणि तुमचं संपूर्ण नाव काय? आम्हाला 2017 मध्ये माहिती पडलं आमच्या जमिनीमध्ये जीसीबी वगैरे उतरवलेत। आम्ही त्या संदर्भात विरोध केला त्या लोकांना की तुम्ही विचारलं नाही काय नाही, डायरेक्ट असं कसं तुम्ही आमच्या शेतामध्ये जीसीबी उतरवल्याच्या नंतर आम्ही त्यांना विरोध केला की ही जागा आमच्या मालकीची आहे, तर विचारणा केली का मालका लोकांशी, तर नाही। नंतर बोलले की नाही बघा की ही जागा आमची आहे असून इथे आम्हाला तुम्ही विचारणा केली नाही काय नाही, आम्हाला काहीच नोटीस वगैरे केले नाही आणि जागेमध्ये एवढे मोठा तुम्ही खड्डा केला, मोठा तलाव केलं। त्याच्यानंतर आम्ही विचारणा केला, आम्हाला बोलते नाही की आम्ही की बरोबर तर आम्हाला ते म्हणजे माहीतच नव्हतं आम्हाला की ती काय करायला काय नाही, खड्डा एवढा मोठा खड्डा वाकरलं काय केलं। आम्ही विचारणा केली तर नाही बोलते तुम्ही काय कराल तर बघा असं तसं, ॲग्रीमेंट वगैरे काहीच केलं नाही ना। नंतर त्या लोकांचं पूर्ण काम झालं, जसे आम्ही यायला लागलो तसे आम्हाला इथे कोणालाच ठेवून दिले नाही, जसे तो गेटवरून हाकलून ना द्यायचे। इकडे त्यांची सिक्युरिटी बसतात, तुम्ही काय करताय ते, तुम्ही कोण आहात का? आम्ही बोलायचो का आम्ही मालक आहोत, ही जागा आमची आहे, इथे आमची झाडं होती, आमची इथे लागवड होती, ती झाडं पण सगळी काढून गेली ना, पूर्ण सगळी जागा आमची पूर्ण खदान गेली। आमच्याकडे त्याचे व्हिडिओ पण आहेत 2017चे। आम्ही काम त्यांचं थांबवलं होतं, तर त्यांची माणसं आम्हाला दमदाटी करायचे का तुम्ही कोण आहेत, आम्ही तुम्हाला ओळखत नाहीत, ते सगळे आमच्या अंगावर सगळे धावून यायचे। ही मुलगी आहे ना माझी, तुम्ही लहान असता? हा लहान असताना एवढी असताना मी तिथे राहत होतो, सगळी लहान लहान माणसं तुम्ही शेती लावत होतो, असं कोणीच इथे नाही, कोणता आसरा नाही काय नाही, तिथे मी शेती लावत होतो, तिथून यायचो चेन्याशी इथे येत होतो। हा आम्हाला फसवलंय ना, ते लावलेलं जेसीपी लावून सगळी खदान केली। आम्ही आलेलो त्यांना सांगायला का बंद करा तुम्ही, तर ते बंदच नाही करत, नाही करत। आम्हाला बोलत होते तुम्ही कसे बंद करायला आले, आम्ही घेतलेली आहे जागा, आम्ही बोललो का आम्ही दिलेलीच नाही जागा तुम्हाला, ते बोलतात नाही बंदच नाही करायची असे बोलत होते ते। आम्हाला धमकी दाखवा लागली, तुमचं काय नाही इथे, जावा तुम्ही निघून असे बोलायला लागले। मग आम्ही काय करू, आम्ही कुठं जाऊ, एवढी जमीन टाकून कुठं जाऊ आम्ही? बरोबर, आता मोबदला मिळाला त्याचा की नाही अजून? काय नाही, आम्हाला काहीच दिलेलं नाही आहे। भावानी जे सांगितलं तेच आमची तीच मागणी आहे का पूर्ण असं भरा करून द्या, आम्ही जशी जमीन होती तसं आमची झाडं आम्ही जे काय लागवड करून होती तसं आम्हाला करून द्या। हां, आणि 7 बहिणी आम्ही भरपूर, म्हणजे कुटुंब तर सांगलं तर भरपूर मोठं आहे, मोठं कुटुंब आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी धनंजय दळवी, मीरा भाईंदर। एका प्रकरणामध्ये राज्य शासनाची परवानगी घेऊन आदिवासी जमीन गैर आदिवासी झाली आहे। एका प्रकरणामध्ये जो आक्षेप आहे तो आमच्यासमोर येईल की आदिवासी जमीन गैर आदिवासीला विकताना काही त्रुट्या राहिलेल्या आहेत, ते प्रकरण आता चौकशी करता आलेलं आहे। आणि सोबतच एक प्रकरणामध्ये जे हितसंबंध असलेल्या शेतकऱ्यांना सुनावणी देण्यात आलेली नाही आहे, काही एकतर्फी निर्णय घेण्यात आला असं या ठिकाणी तिसरा अहवाल आहे। निश्चितपणे तिन्ही अहवालावर सरकार कारवाई करेल किंवा जो आता सरकारकडे आला त्याच्यावर चौकशी करेल।